मगाशी दूध केंद्रावरती जो प्रकार झाला तुम्हाला कळालं म्हणूनच मी इथे आलोय. अय्या प्रकाश, तू किती किती चांगला आहेस. तो तर मी आहेच चिमणे. हा इथून सगळं दिसतंय बरं का. या सासरे बुवा या इथं आहात ना. हे बघ मला सासरे बुवा म्हणू नकोस. हे बघा अण्णा, तुम्हीच मला म्हणत ना की विवाह संस्थेबद्दल माझी मतं अगदी स्वच्छ आहेत. तेव्हा तू तुला आवडेल त्या पुरुषाशी लग्न कर. त्या बाबतीत मी जातपातही बघणार नाही. पण पुढे मी हे देखील म्हटलं होतं की तो किमान कर्तृत्ववान असावा. मग पक्क्या आहेच तसा. दमलं तुझं. आणि कर्तृत्ववान हा नाटकात काम करणारा नाटक्या. अण्णा प्लीज तुम्ही माझी अस्मिता दुखावताय. अरे डोक्याची अस्मिता तुला हो कसली आली ती. उगाच नाटकातले डायलॉग टाकू नकोस. आत्मज्ञान, शुचीभूतता, अस्मिता ह्या फक्त नटांनी बोलायच्याच गोष्टी. अण्णा प्लीज आता आपण मुलीशार बोलूया. तेच म्हणतोय सासरे बुवा. या आपण तुमच्यावर ओढवलेल्या संकटावर चर्चा करू. या कामात तरी मी तुम्हाला मदत करीन. तू काय बोडक्याची मदत करणार. हे बघा मुलीत आपला सर्वत्र वावर आहे. त्याचे पुढचे प्लॅन मला नक्कीच कळतील आणि यातूनच या संकटावर मात करायचं सोल्युशन मिळेल. ते मी काढलंय. काय? हेच की अण्णा 6 दिवसात कुठे दिसतील तरच ते त्यांना खलास कळणार आहे. म्हणजे 7व्या दिवसापासून अण्णा सेफ. म्हणूनच त्यांनी 6 दिवस आपल्याकडेच राहायचं. वा चिमे चांगलं डोकं लढवलं. पण अण्णा मला सांगा नेमकं झालं होतं तरी काय. काय होणार. नेहमीप्रमाणे मी पहाटे असा दूध केंद्रावरती गेलो. असे काही लोक रांगेत उभे होते. मी काहीसा झोपाळलेला त्या रांगेत जाऊन उभा राहिलो. फाटक्या नाही हो. शिकवणी घेतो का माझी. हो मारू नका हो. हो तुमच्या बायको शपथ. बायकोची शपथ घेतली म्हणून सोडला. आता जास्त आवाज करशील ना भक्तीशी तोडून हातात दे. तुम्ही कशाला घ्याल. ती माझी मीच नाही काढून घेईन कवळी. हे बघ, अण्णा, आपली कधी कवळी सटकली ना म्हणजे कवटी सटकली ना तुझं काय खरं नाही बघ. माहिती आहे ना. आणि ढिचक्या बोलतात आपल्याला. या गल्लीचा दादा आपण. अहो पण लाईन तोडणं हे सभ्यपणाचं लक्षण आहे का. ए अण्णा काय बोलला. अहो लाईन तोडणं हे सभ्यपणाचं लक्षण कुठे आहे. लाईन हे काय. मी हसलो. काय हो अन्या भाई कोणत्या शाळेत शिकलात हे. डॉन बॉस्को. अण्णा इकडे माझी शाळा शिकवतो. माझी शाळा काढतो का इकडे. इकडे बोलू ना. हे बघ, हे आपल्याला लाईन बिन काय माहिती नाही. लाईन बिन काय माहिती नाही. साला लग्नाआधी बायकोवर पण कधी लाईन मारली नाही. साली तिकडे वंदाच्या दुकानाच्या इथे रॉकेलच्या लाईनीत उभी होती. तर तिथूनच उचलून नेऊन तिच्याशी लग्न लावलं. कुणाशी. ए कुणाशी म्हणजे काय. माझ्या स्वतःशी. अच्छा म्हणजे तुम्ही द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचा भंग केला तर. ए कोणी. अहो तुम्हीच तर आता म्हणालात ना सालीला उचलून लग्न केलं. मग काय आपण कुठे कायदा मोडला. अरे आपण फक्त रॉकेलची लाईन मोडली. मग उचलली ती साली.
पण बायको असल्याशिवाय साली येईलच कुठून? म्हणजे मला आता सांगा, साली म्हणजे कोण? कोण? अहो, तेच तर विचारतोय, कोण? परत शिकवणी घेतो काय रे अण्णा माझी? हा साली म्हणजे बायको नाही काय? काहीतरी गोंधळ होतोय. तुम्ही लग्न कोणाशी केलं? बायकोशी. म्हणजे तुम्ही तुमच्याच बायकोशी पुन्हा लग्न केलं? म्हणजे मला आता सांगा, ती लाईनी कधी उभी होती? लग्ना आधी की लग्नानंतर? लग्न आधी. मग ती तुमची बायको कशी असेल? ए म्हणजे हो, लग्न झाल्यानंतरच ती तुमची बायको होणार ना. मग लाईनी कोण होत? बायको की साली? साली बायको रे. पुन्हा ते. साली म्हणजे कोण? कोण? बायकोची बहीण. ती जर लाईनीत उभी होती तर बायको कोण? अरे लाईनीच्या पोरगी उभी होती, तिला साली म्हटलं आणि तिच्याशी लग्न लावलं आणि तिलाच बायको बनवली. मग मला आता सांगा, तुमच्या बायकोस बहीण आहे का? अण्णा ती तुमची साली. मग तुमच्या सालीच बहीण आहे का? ती कोण? दुसरी साली. चूक, ती तुमची बायको. पुन्हा तेच. मी तुमच्या बायकोचा भाऊ आहे का? नाही रे. मग मी तुमचा साला कसा होईल? अण्णा बडव्या साल्या, तुझ्यामुळे आज माझं दूध घ्यायचं राहून गेलं. आता घरी गेल्यावर बायको राडा घालेल. बायको राणा कधी घाले? तुम्ही गेल्यावर की साला गेल्यावर? बस अण्णा, ठरलं. आज पण दूध मिळालं नाही, पण बायकोचा मार खाल्ला तर काय? तर आपण या अपमानाचा सूड म्हणून या 6 दिवसाच्या आत तुला खल्लास करणार. या 6 दिवसातच का? अरे काय रविवारी आपण सुट्टी घेतो रे. साला आता सामान घरी विसरलो म्हणून त्याच्या 6च्या ठोकून टाकल्या असत्या. आता पण नाही का बिन नाही अण्णा, ठरलं. या 6 दिवसात तू खाल्लास रे. आणि जर तुला जगायचं असेल तर आपल्या नजरेसमोर पण येऊ नकोस. हे आपली भीष्म प्रतिज्ञा आहे. हे घे. हे काय? हे आपली शब्द द्यायची पद्धत आहे काय? पहिला मिशीचा केस द्यायचो, पण तिथं केस पोडी झाली ना, म्हणून आता डोक्याचा केस दिलाय. समजलं काय? चल अण्णा, 6 दिवसात सांभाळून चल. ऐकत ए अण्णा, तुला सांगितलं ना, या 6 दिवसात तू खल्लास रे, खल्लास. कुठल्या पण कानाकोपच्या कुठल्या पण, समजला ना? आल्या डिचक्या बोलतात आपल्याला. घरच्यांना सांगून ठेव, 4 खांदे आणि 1 मडकेवाला तयारीत ठेव. समजलं ना? 6 दिवसात. राम नाम सत्य आना भाई बसते. राम नाम सत्य आना भाई बसते. इतक्या फालतू कारणावरून त्यानं तुम्हाला खुनाची धमकी दिली? शी. अरे या गुंडांना फोन करायला कुठली कारणं लागतात? ठीक आहे अण्णा, निघतो मी. चिमणे, आज तारीख काय ग? 20 ऑगस्ट. अंडा! 27 ऑगस्ट पर्यंत आल्यापासून तुमचं रक्षण करेल. आणि तेव्हाच आपलं नाव प्रकाशानं सांग. ए, चल निघ पटकन. उगा स्टाईलला बाजी घालून मला इम्प्रेस करायचा प्रयत्न नको करूस. अण्णा, तेवढं मनापासून बोलतोय तरी तुम्ही त्याला नाव उमेद करू नका. नाहीतरी रिटायरमेंट घेऊन नको त्याच्यामध्ये नाक खुपसायच्या तुमच्या सवयीमुळे हे संकट आपल्या घरावर आलंय. अगं जाऊ दे ना चिमे. अण्णाच काय, अरे या संपूर्ण जगालाही माझी किंमत का आलेली नाही. पण मला कळलंय ना, माझ्या पप्पूला. हो, हे कार्टे, आपला बाप इथे उभा आहे याचं तरी भान ठेव. आणि तू रे,
निघ की आता. हो अण्णा, निघालोच मी. आता परत येईन तर काम पत्ते करूनच. आणि तुला राहिले का कुणी काम सांगितलंय? चल निघ. मला अमिताभ बच्चन बनायचं. निघ तो आता. अण्णा तुम्ही आता आज जा, मी आता घर आवरायला घेते. पण तो आलाय का? आलाय? तुम्हीच मला नाही तो काय सांगून येणार आहे परत. का चिमे, माझी डायरी कुठे आहे ग? ती बघा तिकडे ठेवली आहे. चिमे, चिमे. आले आले. आता काय झालं ओरडायला? तुला खरंच प्रकाश आवडतो? अय्या, हे काय विचारणं झालं? म्हणजे तुझं प्रकाशवर खरं प्रेम आहे का? हो अण्णा, तुम्हाला सांगते प्रकाश पुरे पुरे भावना पोचल्या. कार्टीचं प्रेम बघ कसं उतरू चाललंय. आवडा स्वतःला. तुम्ही काय एवढ्या प्रेमाने विचारताय? आता तूच प्रकाशला पसंत केलाय तर अण्णा, म्हणजे तुमची काही हरकत नाहीये? हरकत तर नाहीच. अय्या अण्णा, तुम्ही किती चांगले आहात हो. मला वाटलंच होतं. तुम्ही एक दिवस तर नक्की आमच्या लग्नाला परवानगी द्या. तुम्हाला सांगते प्रकाश तुम्हाला खूप खूप प्रेम आहे. ये कार्टे भानावर ये. माझी परवानगी असेलच, पण त्याआधी माझी एक अट आहे. पण ही कोणती? बघ, ही माझी डायरी. ह्यात माझी आतापर्यंतची संपूर्ण जीवन कथा लिहिलेली आहे. ही जर छापून तुम्ही प्रकाशित केली तरच तुमच्या लग्नाला परवानगी. हो एवढंच ना. अहो अण्णा, तुम्ही प्रकाशला बावळट नक्कीच समजाल, पण हे काम तर संयुक्त करून टाकेल. ठरलं तर बघूया. अण्णा, आमचे प्रिय अण्णा, कसं होणार अण्णा? आता आमचं प्रेम सफल कसं होणार? आता असा साजरा कुठे होणार अण्णा? हे काय केलं अण्णा? अण्णा, 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 कार्टे हो, मी मेल्यासारखी का रडायला लावली आहे? एक वेळ चाललो असतो, पण आता आमचं कसं होणार? अरे झालं तरी काय? काय सांगू अण्णा, आज आम्हाला 50व्या प्रकाशकाने तुमची डायरी छापण्यास नकार दिलाय. आणि तुमच्या आज्ञेनुसार जोपर्यंत ही डायरी पुस्तक रूपाने छापून आणत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी सुद्धा देणार नाही. होच मुली. अरे अरे त्या हॅने फ्रँकची डायरी छापली जाते, जगात प्रसिद्धही होते. मग माझी निदान भारतात तरी छापली जावी. नाही, पण कोणीही तयार नाही. अरे ती सुद्धा त्या काळी हिटलरच्या दहशतीमुळे काही काळ पोटमाळ्यावरच लपली होती. आणि मी सुद्धा अन्याच्या दहशतीमुळे काही दिवस पोटमाळ्यावरच काढले. मग तिने पोटमाळ्यावर दिलेली डायरी छापली जाते. मग या अण्णा फाटकाची का छापू नये? अरे परक्यांचं दुःख आपलं वाटतं तुम्हाला, आणि आपल्याचे परक तसं नाही अण्णा, पण तिचा विषय पोटमाळ्यावर जगलेला जीवनाचा आहे. मग काय झालं? माझा विषय हा पोटमाळ्यावर आठवलेल्या पूर्वजीवनाचा आहे, आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या घटनाही आहेत. पण अण्णा, तिच्या डायरीतील ते थ्रिल, ते प्रसंग काही आनंदाचे आहेत तर काही दुःखद आहेत. मग माझ्या डायरीत काहीच लिहिली नाही होय? आता माझ्या आई वडिलांचे निधन, तुझ्या आईचे 12 वर्षापूर्वी झालेले निधन, आणि तुझा जन्म, या सर्वच गोष्टींना मी मुद्दामच फाटा दिल्या. ते केवळ मला माझी दुःख जगासमोर मांडण्यात कोणताच इंटरेस्ट नाही म्हणून. पण या थ्रिलिंग नाही,
असं म्हणू नकोस. हो, बघ बघ, 8व्या पानावरील म्हणजे 1954 सालचा माझ्या बालपणातील 6वा प्रसंग. हो, बघ बघ, त्या सगळ्या घटना अगदी लख्खपणे मला डोळ्यासमोर दिसत आहेत. फक्त एकच गोची, ती अशी. अहो ऐकलत का? अहो ऐकलत का? अहो काय काहीतरी बोला ना. तोंडात रुपाने म्हणून. मग ऐका तरी माझं. मग त्याशिवाय आम्ही वेगळं काय केलं आहे का? तुम्ही मला वाटतं ना मी नेहमी मूग घेऊन काय? नाही आपले सुपारी नाही तर सिगारेटचा धूळ घेऊन गप्प असतो. तेच म्हणते आहे मी. तुम्ही आतापर्यंत काही केलंय का? आता पुढे बोला हो, मला लवकर पिढीवर जायचंय. अहो आता अण्णाची मुंज केली पाहिजे. 10 वर्षाचा घोडा झालाय तो. सगळे संस्कार वेळच्या वेळी केले म्हणजे काळजी नाही. पण मी कधी तुम्हाला नाही म्हटलं आहे का? आता शेठजींना विचारतो, थोडी बहुत पैशाची सोय झाली करून टाकू म्हणजे. मग आजच शेतींकडे पैशाचा विषय काढा. सर्व नातेवाईक बोलून थोडक्यात का होईना पण थाटामाटात करायची म्हणजे 400-500 रुपये तरी हवे. आता एवढे कशाला? अहो एक मुलाची मुंज, आपल्या घरातले पहिले शुभ कार्य. मग यथा सांग करायला नको? बरं ठीक आहे, पण ते चिरंजीव आहेत कुठे? आता येतच असेल शाळेतून आणि आल्या आल्या भूक करत बसेल. एवढ्या लांबून यायची म्हणजे भूक लागते लेकराला. बरं ठीक आहे, येतो आम्ही. नाही तर उशीर व्हायचा. अहो शाळेतून आलेला अभ्यास करायला सांगा, नाही तर हिंडत बसेल गावाभर. तुम्ही पैशाचं लक्षात ठेवा, विसरून जाऊ नका. आहे लक्षात माझ्या. आई आई मी आलं. आलाच ना बाबा. आई भूक लागली आहे ग, वाढणार जेवायला. आधी जाऊन हातपाय धुवून ये. आम्ही नाही जा. असे मग गिळावेच मिळायचे नाही. मग काहीतरी चावावंच दे. मेल्या, बोलण्यात काही हार मानणार नाही. पहिल्यात सुद्धा मारत नाही. पण आई खरंच माझी मुंज करणार. तुला कसे कळले? तू आणि आप्पा बोलत होता ना तेव्हा मी चोरून ऐकले. मग मेल्या, लगेच यायला काय झाले? मी आल्याला आप्पा अभ्यासाबाबत विचारतात का, पण मला नंतर राग येतो. अरे पण तुझ्या भल्यासाठीच विचारतात ना ते. पण सारखं करते. बरं पाल झाला आता. हात पाय धु, जेवून घे. छान गुरगुट्या भात केलाय तुझ्यासाठी. आम्ही नाही जा, तू भरव. ठीक आहे, पण हात पाय तरी धु. पण तू भरवणार ना, मग मी कशाला हात पाय धुवायचे? तू हात धु म्हणजे झाले. ते काही नाही, जा द्या, नाहीतर मी तुला भरवणार नाही. बरं बाई, जातो. अगं म्हणजे ये ना. तुम्हाला दामले काकींनी पापड लाटायला बोलावलंय. हो का? येते मी. आई आई ए आई, ही कशाला आली आहे इथे आता? काय रे? ओ काकी तुम्ही याला सांगून ठेवा, हा शाळेत मध्ये केस ओढत असतो. काय रे? शाळेत शिकायला जातो की केस सोडायला जातो? आई मी नाही ग, तो नंद्यावरतो आणि ही माझ्यावरच नाव घेते. नाही काकी, हाच माझे केस ओढत असतो. जाऊ द्या, तुम्ही भांडू नका. काकूंना सांग मी येते म्हणून. हा बघितलं असं करते. हो दे रे, तू पण काही कमी नाहीयेस. आई ते जाऊ दे ग, पण खरंच माझी मुंज करणार. होय रे राजा. मग माझ्या मांडीत बेडूक भरणार. हो. पण मांडीत बेडूक कशाला भरतात ग? अरे तू बेगा अंगात टाणा उड्या मारायला म्हणून. त्या तर मी आत्ताही मारतो. यावर बस हे बघ, मी शेजारी दामले काकूंकडे चालले पापड लाटायला. तेव्हा घराच्या बाहेर जाऊ नकोस, नाहीतर ते मेला मांजर येऊन दूध पिऊन जायचं. काय? नाही, पण येताना पापड आण. काय हो आणते. हा आई गेली, मज्जा आली. आई गेली. नंद्या, नंदू लवकर वरती ये. हो आलो आलो. नंद्या, ये. अरे अण्णा काय झालं? नंद्या, तुला माहिती आहे माझी आता मुंज करणार आहे. आईला म्हणजे तू टकलू होणार.
मग तुला सगळे मला टकलू मामा चिडवतील त्याचं काय नंद्या आता काय करायचं रे? थांब तुला गंमत सांगतो कोणाला सांगणार नाहीस ना? ए नाही रे. अरे आपल्या माटे गुरुजींचा आणि झेंडेबाईंचा लफडा आहे. काय बोलतोस काय? मग त्या दिवशी त्या दोघांना रस्त्यावरून जाताना पाहिले. अरे ते शेणगे गुरुजी असतील तिच्या मागे. अरे नाही रे आपले माटे गुरुजी होते. म्हणजे टकल्या प्रेमात पडला. आता वर्गात चिडवायला दम्मा. इकडे इकडे आता काय झालं रे? तुला तर सांगायचंच राहून गेलं. माटे गुरुजी म्हणाले मी अण्णाच्या घरी जाणार आहे. नंद्या माटा येणार. आता काय होणार? येऊ नकोस रे मी आहे ना. आणि हो आपली मैत्रीण म्हणजे आपली म्हणजे काय रे? अरे आपली म्हणजे तुझी रे. ती की नाही 2 दिवसांनी पुण्याला निघालेली आहे. नंद्या चल ना तिला भेटूया. नंद्या लवकर चल. ऐकलत का? अहो ऐकलत का? काय कटकट आहे? जेवणानंतर जरा विश्रांती घ्यावी म्हटली. आहे का तुमची पुष्पट? कसला विचार करताय एवढा? आता विश्रांती घेतो म्हणजे विचार केलाच पाहिजे का? अहो पण चिडताय काय एवढे? बरं पुढे बोला आता. आणि हो संध्याकाळी अण्णाचे माठी गुरुजी भेटले होते. म्हणत होते अण्णा तर खूप सारे दांड्या मारतो म्हणून. हो मला म्हणत होता मुंज झाल्यापासून शाळेत सगळे त्याला टाकल्या मुंजा चिडवतात म्हणून आजकाल त्याला शाळेतच जावंसं वाटत नाही. असे करून चालेल कसे? काही दिवस चिडवतील मी गप्प बसतील. थांबा भेटून ते संध्याकाळी चांगला फोडून काढतो. बस दुसरे येणारच काय तुम्हाला? बिचारायला शाळेत गुरुजींचा मार आणि आता मुंज झालेल्या डोक्यावर एकदा जाता खारका मारत असतील पोरं. बरं उगाच रडू नका. चला येतो आम्ही. तर तो उशीर व्हायचा. अहो पिढीवर आम्ही साधे कारकून आहोत. मालक नव्हे. फुकट शेठजींच्या शिव्या नको खायला. आणि हो आज ते तो ड्युट्या गेल्या का साहेब? का आजी सुट्टी? नाही हो आज मात्र बिचारा पहाटे उठून सगळं आवरून लवकर गेलाय शाळेत. बरं ठीक आहे येतो आम्ही. काय रे सोन्या कधी आलास आणि लगेच कुठे निघालास? ते नाही ग असंच. काय रे आज पण माझ्या का खारका? नाही म्हणजे हो. अरे नाही काय हो काय? हे बघ मी तुझं ताट वाढून ठेवले. तू जेवून घे. मी जरा मंदिरात जाऊन येते. आता मंदिरात कशाला ग? अरे तुझी मुंज व्यवस्थित व्हावी. तुझा वात्रटपणा जाऊन तू नीट अभ्यासाला लागलास की 21 दिवस 111 प्रदक्षिणा घालेल असा नवस बोलले होते. तोच पुरा करायला चालले. तू जेवून घे मी जाऊन येते. बघूया तरी आईने काय जेवण केलं? अरे अण्णा तुला काही खरं नाही. का रे का? काकायले का गुरुजी तुझ्यावर जाम चिडले. मी स्वतः जाऊन त्या अण्णा पटकाचा समाज होते असं म्हणाले की. आई गंमत. नंद्या पण आता रे? तूच बघ मला काही यातलं जमणार नाही. हे बघ मी तुझ्यासाठी आवळे आणले खातोस? हो दे दे. नंद्या थांब मी आतून मीठ आणतो. हा अण्णा लवकर ये रे. काय टाइमपास लावलास? अरे अण्णा लवकर ये रे. अरे आलो रे. तुला काय घरी जायची घाई चालली आहे? हे घे ना मीठ घे ना. मस्त लागतायत रे. अण्णा चल मी जातो नाहीतर माझी आजी यायची मला शोधत. हे नंद्या घरात कोणीच नाही. खेळूया ना आपण. चल नको. अरे काय असा जा तू. अरे अण्णा माटे गुरुजी कुठे आहे? कुठे आहे? तेव्हा हवी शपथ नंद्या. ते बघ टोपी हातात घेऊन चालले.
त्यांचं टक्कल बघायला सॉलिड चमकताय. डोळे विकताय. नंद्या नंदा ते वरच बघताय. बहुतेक ते तुझेच घर कुठे ते शोधत असतील. नंद्या आपण त्यांच्या टकल्यावर नेम धरून आवळा फेकून मारायचा का? चालेल, पण ज्याचा नेम चुकेल त्याने दुसऱ्याला पार्टी द्यायची. आणि दोघांचे चुकले तर मग काय, काहीच नाही. चल मग आधी मी मारतो. हा 1 2 साडे मारे 3. आणि शपथ नंद्या आवळा बघ त्यांच्या टकल्यावर टपकावून परत मारायला. सॉलिड लागले असेल ना त्यांना. अरे लागू दे. छड्या मारताना कान पिताना आपल्याला नाही का लागत. आणि कधी कधी मुंज झाल्यापासून ते माझ्या डोक्यावर खावडे सुद्धा मारतात. अरे अण्णा गुरुजी वरच यायला निघाले. नंद्या नंदा ते वरच येतात. अरे मग चल ना आपण दोघं माळ्यावर जाऊन लपू. पण गाडवा संध्याकाळी त्यांनी बाबांना सांगितलं बाबा माझी पाठ सोलून काढतील. त्याचं काय. आता रे नंद्या आठव लवकर. नंद्या 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 थांब मला किती सुचली आहे. नंद्या मागायचं. आई गं! मेलो! परमेश्वरा वाचव रे बाबा. अरे शांत हो अण्णा, अरे शांत हो. काय झाले याला त्याला की नाही खूप ताप आलाय गुरुजी. असे? पण हा सिंच्या शाळेत का नाही आला हे बघायला मी इथे आलो होतो. बघू रे. आई गं! मेलो! काय रे रांडच्यानो माझी खोटं तर बोलत नाही ना. नाही गुरुजी, तुमची शपथ. पण याच्या चेहऱ्यावरून तरी हा आजारी आहे असे वाटत नाही मला. ते की नाही गुरुजी मला समजवर झालाय. समजवर आता हा कोणता ज्वर. तो की नाही विषम ज्वराच्या विरुद्ध असतो. म्हणजे तो बाहेरून कळत नाही आपल्यात येतो. कमाल आहे बुवा. मी तर पहिल्यांदाच ऐकतोय. बघू बरे. हा संसर्गजन्य रोग आहे गुरुजी. हा तुमचा नक्कीच वाथटपणा दिसतो. माझा यावर अजिबात विश्वास बसत नाही. नाही गुरुजी, तुमच्या आईची शपथ. कपडे राहण्याच्या. किती शब्द देतोस? काय रे हा? तुला बरं वाटतंय का. काही गुरुजी तुमचा विश्वास बसत नसेल तर आताच कोपऱ्यावरच्या दत्त मंदिरात जाऊन पहा. तिथे माझी आई मी बरा व्हावा म्हणून प्रदक्षिणा घालत आहे. असे मग आत्ता जाऊन खात्री करून घेतो. पण गुरुजी तिच्याशी बोलू नका. हा का. कारण तिचे मौन व्रत आहे आणि ते जर मोडले तर मी मरून जाईल आणि पाप तुम्हालाच लागेल. नको 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 जातो मी. नंदू सांभाळ मित्राला. होय गुरुजी. आई गं! मेलं! आई गं! परमेश्वरा वाचव रे बाबा. अरे अण्णा काय जमणार नाटक केलंस रे तू. मग समजतं काय मला उगीच घेत नाही मिळत. अण्णा अजून मीठ आणजा ना. अरे का आवळ्यात असून माझ्या ते चिंच आहे. आई शपथ धमाल. आज कुठे गाड घातली. सवंतांच्या मळ्यात. उद्या आपण पाटलांच्या बागेत शिरू काय. तिकडे बोर पण आहे. थांब मी मीठ घेऊन येतो. अरे अण्णा लवकर ये, गुरुजी पुन्हा येतात. अरे अण्णा लवकर ये, कुठे लपू अण्णा. अरे अण्णा हे काहीतरी सुचव अण्णा. काय रे वा. झोपलास का. आता बरे वाटते ना. हो आताच वैद्यभुवाने दिलेलं चाटण चाटून झोपलं. काय रे तुझा आवाज मागून आल्यासारखा का वाटतोय मला. ते की नाही गुरुजी तो आजारामुळे खोल गेलाय म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल.
अरे काय रे तुझे हे शरीर थोडे लहान झाल्यासारखे सुद्धा वाटते मला. ते की नाही गुरुजी, आतल्यात आलेल्या तापानं थोडस आखडल्यासारखं झालंय. असे अरे मगाशी खाली जात होतो तेव्हा त्यांची मनशी भेटली. तिने मला सांगितले तुझी आई देवळात गेली. मग म्हटले वर जाऊ तुझी चौकशी करू आणि निघू. पण काय रे अण्णा तू तुझ्या तोंडावरचे पांघरून काढतोस का? नाही गुरुजी, चाटण चाटून काही काळ पूर्णपणे पांघरुणात गुरफटून घ्यायला सांगितलं वैद्यांनी. म्हणजे आतल्यात आलेला ताप बाहेरच्या बाहेर निघून जातो. पण समाजावर हा तापाचा नवीनच प्रकार वाटतोय मला. हो तसा नवीनच आहे. म्हणजे इंग्लंडहून ब्रिटिशांसोबत आला व इतके दिवस कोठेतरी दडला होता. पण ते जाताच आता पुन्हा बाहेर आलाय. असे अरे पण नंदू कुठे गेलाय? हो ना, बाहेर गेलाय. गुरुजी काय रे? मला थोडे पाणी देता प्यायला? हो देतो हा बाळा आणतो. अरे नंदू तू कधी आलास? आता चलू गुरुजी द्या मी अण्णाला पाणी देतो. हो द्या. आणि बरं का अण्णा अरे तोंडावरचे पांघरून काढणे तर चालेल ना? होय गुरुजी, आता ठीक वाटतंय. अरे वा 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 तुझा आवाज चांगला सुधारला आणि हे तुझे शरीर पहिल्यासारखे मोठे झाले. म्हणजे वैद्याची मात्रा लागू पडली म्हणायची. होय गुरुजी, खूप जालीम मात्र होती. पण काय रे राजाच्या तापाची उजा कसल्या खातोय? तुला ताप येतोय खरे ना? कवगात मला दोघे फसवताय. नाही गुरुजी तुमच्या आजीची शपथ. काय चिंता इथं कशाला? ते की नाही गुरुजी, त्या चिंचा बेंबीवर ठेवायला सांगितल्यात वैद्यांनी. म्हणजे आतल्यात आलेला ताप बेंबी वाटे चिंचेत जातो. कमाल आहे तू. काय काय नवीन शोध काढतील हे वैद्य बुवा जे कळत नाही. आता मला सांगा हा ताप बेंबीतून चिंचेत कसा काय जाईल? काही कळत नाही. आणि बरं का अण्णा तुझ्या बरं वाटत असेल ना तर शाळेत येऊ नकोस हा. होय गुरुजी. काय राहण्याचा खुश होतो नको येऊ म्हणते तर होय गुरुजी. ठीक आहे मग आराम कर. आणि काय रे बंधू हा खरोखरचा आजारी आहे ना? होय गुरुजी तुमच्या पणजींची शपथ. अरे राहण्याच्या किती शब्दात घेतली. मगाशी आलो माझ्या आईची घेतली, नंतर आलो माझ्या आजीची घेतली, आता पणजीची घेतली, तर उद्या आलो तर माझ्या खाबर पणजीची घेतली. अरे राहण्याच्या किती शब्दात घेतली. अण्णा आराम कर जातो मी. नंद्या, तू होतास म्हणून वाचलं. पण चल जाऊन बघूया तिथं पुन्हा वर यायचे. गेले एकदाचे. नंद्या, थांब, तुला एक गंमत दाखवतो. चल ना, आपण सिगारेट ओढूया. अरे वा मग वास आला तर बाबा मारतील ना? अरे हाय, मग नंतर बडीशेप लवंग खायची की वास येत नाही. तुला कसे रे ठाऊ? मग आपल्या वाडीतला मुकेश पण असंच करतो. पण काय रे, तू कोणाला सांगणार नाहीस ना? अरे हा मी तुला नाव सांगितलं तू नाही का माझं नाव सांगणार? नंद्या नंद्या चल लवकर. काय मस्त वास येतो रे याचा. काहीतरीच वास येतो याचा. वेड्या, पेटवल्यावर छान वास येतो. अरे मग पेटव ना. मीच पेटवतो. अरे पेटतच नाही रे अण्णा. वेड्या, अशी पेटत नाही ती. आधी तोंडात घ्यायची आणि नंतर पेटवायची की पेटते. मग तू पेटव. हा, तुला काय काहीच येत नाही.
नाही हे घे, तू ओढ. ए नंद्याच्या अंका मी तो अपन सारखा अप्पा तुम्ही अण्णा हो अण्णा अरे सोडलेत की चक्क. शिवी अण्णा तर म्हणाले यात खूप थ्रिलिंग सिच्युएशन आहे पण मला तर काहीच आढळत नाही. चोरी सिगारेट ओढली किंवा शाळा बुडवली यात काय थ्रिलिंग तर जवळजवळ घडणारे प्रसंग. अरे त्यांच्या काळात ना प्रचंड शिस्तबद्धता असेल म्हणूनच त्यांना ते थ्रिलिंग वाटलं असेल रे. चल पुढे वाचूया. माझे वैवाहिक जीवन. प्रकाश हा चॅप्टर वाच. मला यात ना इंटरेस्ट आहे कारण मी 6 वर्षाची असतानाच आई टायफॉइडचं निमित्त होऊन गेली. तसं त्यांच्या जीवनाबद्दल मला काहीच माहिती नाहीये रे. हो कॉलेजमधून CA ची डिग्री घेऊन मी नुकताच बाहेर पडलो होतो. त्यावेळेस मी अगदी हा होतो. डिग्री हातात पडताच वडिलांनी शेठजीचा वशिला लावून मला म्युन्सिपालिटी क्लार्क म्हणून चिकटवले होते. माझ्या तरुणपणी आमचा आदर्श म्हणजे देवानंद. त्यांच्यासारख्या केसांचा कोंबडा काय पाडायचो, त्यांच्यासारखा वाकडा तिकडा चालण्याचा प्रयत्न काय करायचो. एक लाजरान सजरा मुक्या चंद्रवाणी फुलला ग माझ्या बदन हसो कसा माझी माझा फुलला ग. काय ना आज रविवार म्हणतो का रे तमाशाला. ते सोड रे. ती आता गेली ती कोण होती? ती आता पळाली ती. हो तीच ती सुंदरी. अरे काय आहे का अण्णा तू तिला ओळखलं नाही. अरे ती आपली लहानपणाची मैत्रीण. अरे ते आपट्याची मंजी. काय बोलतोस काय? हळू बोल. जोरात बोल रे. ऐक तर ती पुण्यात शिकत होती. आता 10वी पास झाली रे आणि कॉलेज शिक्षण घेण्यासाठी मुंबईमध्ये आली रे. आणि महत्वाचं म्हणजे अण्णा काय? तुला चांगली बातमी देतो रे. कोणती? आपल्याच कॉलेज मध्ये तिने प्रवेश मिळवला रे. बस संध्या बस. अरे अरे एवढीशी असताना पाहिली होती रे. आता एवढी झाली आहे आणि कसली दिसते रे ती आता. नंद्या नंद्या क्या उसकी आदा थी यार. काय रे लेका तुझं काही ठीक दिसत नाही हा. म्हणजे तू तिच्या प्रेमात पडलेला दिसतोस. नंद्या क्या करूं यार. उसकी एक झलक में मार डाला रे. कुछ तो कर मेरे दोस्त. आपल्याशी तर चांगली ओळख आहे बुवा. अरे काय बोलतोस काय मित्रा. मग का माझा असा नंतर वाटत. काहीतरी कर नंदुकड्या. अरे हो 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 हो. अरे धीर धर लेका धीर धर. असा उतावळा होऊ नको रे. अरे किती पोरी पटवल्यात मी आणि एवढा मोठा अनुभव असताना तू काळजी करतो. मी आहे ना. पण तुझं जमून दिल्यावर आपल्याला झक्कास पार्टी पाहिजे. काय मित्र आहेस रे तू. लहानपणापासून किती पार्ट्या दिल्या तू एक तरी दिलीस. आणि तमाशा वाटत नक्की आहेत का? हो
आई देवळात गेली आहे. पाठक काकीला आईने बोलावलंय. अगं म्हणजे काय शिकरतेस, ये ना बस ना इथे, ये बस बस. अगं म्हणजे तू याला ओळखलं का? मी ओळखलं रे, पण आम्हाला कोण ओळखतंय? कसे आहात मिस्टर देवानंद? हो बरं आहे मी. चला मी निघते, नाहीतर बाबा ओरडतील. अगं म्हणजे बस ना बस, मी आता 2 मिनिटात काकूंना बोलवतो, तू जाऊ नको हा, बस. पाणी वगैरे काही घेणार का? नाही काकू, मग जेवणार? ही काय जेवणाची वेळ आहे? मग काहीतरी बोल ना. प्लीज काहीतरी बोल ना. मला सवय नाही का मुलीसोबत बोलायची. ईशा, अजूनही बुद्धूच आहेस रे तू. नाही ग, मी बुद्धू नाहीये. पण तुला पहिल्यांदा पाहिलं आणि असं वाटलं माझ्या शरीरावर जणू रोमांचच उभे राहिले ग. म्हणजे तू फार सुंदर दिसतेस. म्हणजे खरंच ग, तू फार सुंदर दिसते. माझं तुझं खरंच प्रेम आहे म्हणजे. हे अण्णा! तू! अरे मला काय रे लेका, तू ठीक आहेस ना? नंदा उसकी एक जगह ने पागल किया रे. चला ना, चल आता उशीर करू नको. आत्ताच आपण तिला विचारून टाकू. हे आपण म्हणजे काय रे? अरे आपण म्हणजे तू रे. तिला कशी पटवायची ह्याची प्लॅनिंग करूया. चल. मला सांग, आप्पा आणि काकू याबाहेर केव्हा जाणार आहेत रे? हो ते की नाही उद्या मावशीकडे जाणार आहे. बस मग माझा प्लॅन आहे. ते आप्पा आणि काकू घराबाहेर पडल्यावर मी मंजीला सांगतो की तुला फाटक काकूने बोलावलंय आणि ती आली तर तू तिला सांगून टाक. असं एकदम भीती वाटते रे. हे बघ अण्णा, तू जर तिला घाबरलास ना तर आपण तर तयारच आहे रे. साल्या नंदी हा. अरे मग कस केली रे. चल मग या दुपारी ठरलं तर. हे अण्णा रे. तुला काय करायचंय रे? मला काय करायचंय? मला तू जिच्यावर बोलते ना ती आपली बाई आहे, तुम्हाला काय? मग काय झालं? सगळ्यांनाच असतात. आला हत्ती चालला मला परत तिच्यावर बोलला ना तू. बोलून लागला तुला. तू काय करणार रे? बघा ना मी काय तुला. हिम्मत आहे तुझ्या? बघा या हिम्मत आहे तुझ्या? राहिला मग. तुला तर तमत का नाही, त्याची बळी नाही. तुला काय झालं आता? आला मी पण बघला आलो. तर मी चाललो रे. हो चला आता उशीर होतोय. आले आणि याला उठवा, वाजले किती? झोपला अजून. अण्णा, मी मावशीकडे जाऊन येतो. घराकडे लक्ष ठेव.
अगं बरीच तर. काय काम होतं? अगं आईचं नाही ग, माझंच काम होतं तुझ्याकडे. काय काम होतं तुझं? मला की नाही खरं तर तुला सांगायचं होतं, म्हणजे ऍक्च्युली विचारायचं होतं ग. म्हणजे हेच ग, माझं की नाही तुझ्यावर, म्हणजे मी की नाही तुझ्यावर, म्हणजे मला की नाही तुझ्यावर, म्हणजे मला कळत नाही ग सुरुवात कुठून करू ते. खरं तर म्हणजे माझं की नाही तुझ्यावर खरंच प्रेम आहे ग. काय काय म्हणालास तू? म्हणजे तू यासाठी मला इथे बोलावलंस आणि तेही घरात कुणी नसताना. तुला काय मी अशी तशी मुलगी वाटले? आणि हो, तू तुझा चेहरा कधी आशात पाहिला आहेस का? हे तुझे पुढे आलेले का शी आणि निघाला मोठा प्रेम करायला. नाही ग, खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि हो, लक्षात ठेव, पुन्हा जर का माझ्या वाटेला गेलास ना तर महागात पडेल. हे अण्णा, अण्णा माझी माझ्या मी काय करणार, माझी अण्णा, हे अण्णा, अण्णा तू म्हणजे कुठे आहे? म्हणजे अरे म्हणजे तिच्या घरी आहे रे. अरे आता आली होती ती. काय? हो, ठरल्याप्रमाणे मी प्रपोज सुद्धा केला. मारलं रे मला, मारलं. अरे लेका मारेल कशी ती? अरे मी तिला आत्ताच भेटून आलो. काय रे लेका, तू दिवसाही स्वप्न बघायला लागला की काय म्हणजे ते स्वप्न आता? त्याला झाले तुझे गाढवा. अरे ती कोणत्याही क्षणी येईल आणि ती यायच्या तू फ्रेश होऊन तयार राहा. तोपर्यंत मी तिला बघतो. चल आलोच. अण्णा, पण तू लवकर या. हे अण्णा लवकर या. अण्णा, अरे काय करतोय हा अण्णा? हे अण्णा लवकर ये रे. आलो रे. अण्णा लवकर या तू. अण्णा, अण्णा काय करतो रे? ये रे लवकर. अण्णा, रे, काही झालंय का तुला? काय रे ती केव्हा येईल रे? नंद्या आली का ती? रे आली येईल. नंद्या कुठे आहे रे ती? रे येईल रे. नंद्या आली का? हाय रे आली, असा काय करतो? अरे नंद्या कुठे आहे रे ती? येईल रे. नंद्या आली का? हाय रे. ए थांब रे, 5 मिनिटात मी आलो. तो या किती नखरे करतोय हा. अण्णा येईल हा ती. आयला माझी वाट लागेल. अण्णा, हे अण्णा ये ना अरे लवकर. आलो रे, आलो. नंद्या आली ती? आली येईल. अरे किती वाजले? काय रे तू करतो असा? नंद्या भीती वाटते रे. अरे घाबरू नको रे. पहिल्यांदा ना असेच होते. तुला काही जमले नाही ना, एखादा पिक्चर आठव, त्यातलं गाणं म्हण. नाही, पण मारला तर? नाही रे माझा जा. कुठे आहे नंद्या ती? येईल रे. नंद्या आली का? नाही रे आली येईल. अरे कुठे आहे रे ती? बघ अण्णा, पण ती आली ना की मी निघतो. तर मी खोट्यात पडेन रे. नको रे, असं एकट्याला सोडून जाऊ नको. तू एक काम कर, इथे कुठेतरी लपून राहा. ए नंद्या, हा आली रे. नंद्या, नंद्या इकडे जा रे नंद्या. अरे खाली जा रे नंद्या. अरे तिकडे कुठे चालल्या? नंद्या लवकर खाली जा रे. मी आत येऊ का? मी आत येऊ का? हो, ये ना. काय काम होतं काकींचं? तो बैस तर. काय काम होतं? अरे आई आहे ना, बाहेर गेली आहे का? अय्या, म्हणजे घरात तू एकटाच? हो, एकटा म्हणजे नंद्या पण. नंद्या? नंद्या पण येईलच. तर माझंच काम होतं का तुझ्याकडे? काय काम होतं? मला की नाही खरं तर तुला सांगायचं होतं, म्हणजे ऍक्च्युली विचारायचं होतं. म्हणजे हेच ग, माझं की नाही तुझ्या. तब्येत तर ठीक आहे ना? हो एकदम. खरं तर मला हेच म्हणायचं होतं का, माझं की नाही तुझ्यावर, म्हणजे मी की नाही तुझ्यावर, म्हणजे जर असाच बोलणार असेल ना तर मी निघून जाते. म्हणजे माझं की नाही तुझ्यावर खरंच प्रेम आहे का? काय? काय म्हणालास तू? परत बोल. हो,
पहिल्यापासून म्हणजे अगदी लहानपणापासून ग माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. तू लग्न करशील माझ्याशी? अय्या खरंच, पण एका अटीवर. कोणत्या? तुला माझ्या घरी येऊन मागणी घालावी लागेल. हो, ते तर मी करणारच आहे. पण तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे का? नाही म्हणजे? म्हणजे आधी घरी येऊन मागणी घाल तरच. काय लफड्यात फसलो यार. गाढवा, आता लग्नाचं वय झालं तुझं, आता तरी सुधार. आता तुझ्यासाठी का मुलीविषयी बोलून आलो आम्ही. पण मला त्या मुलीशी लग्न नाही करायचंय. चालतं मला तू. नाही नाही, मी लग्न करेन तर माझ्या पसंतीच्याच मुलीशी. तुझी पसंत मला माहित आहे. तुझ्यासारखी धांगट मुलगी बघितली असणार. नाही आई,
मी लग्न करेन तर त्याच मुलीशी. कोणाशी? ते मी वेळानं सांगेनच. या मेल्या नंद्याला सगळं शिकवलं आता. जा, 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 जा. अहो, काकी, मी काय करू? त्याला म्हणावं मी पाहिलेल्या मुलीशी लग्न करावं लागेल आणि हा आमचा हुकूम आहे. पण मला त्या मुलीशी लग्न नाही करायचंय. असं काय करतोस लेका? किती गुणाची मुलगी आहे, काय वाईट आहे का? आपल्या आपट्यांची मंजी. काय? म्हणजे ती मंजी? पा आता तुम्ही म्हणता ते मी नाही म्हणेन का? मी तुमच्या शब्दाबाहेर कधी आहे का? मी तयार आहे लग्नाला. कसं काय होणार या मुलाचं काही कळत नाही. चला भूक लागली आम्हाला. या. अण्णा काय लेका वाचलास रे तू? कसला योगा योग आहे. चल आता लग्नाची तयारी. त्या दाखवणे आलेल्या अन्नात आमच्या मंजीवर मंडळीनो लग्नाला द्या पण भांडण तर आहे आणून आणि महत्वाचं लग्नाच्या आधी तुमची सगळी सोय केली त्यासाठी नाता खा आणि बघितलं ना अगोदर तुम्हाला बहिणीचा भाव बहिणीचे भाऊ सगळेच असतात. नक्की कोण? नवरीचा भाऊ नवरीचे भाऊ का? सांगायला अहो अक्षर ताट कुठे आहे विसरलो थांबा आणतो लगेच असे विसरतात. भूताचा वेळ टळ चालल्याने हे लोक स्ट्रॉंग बनवला भरती बुवा कोण तुम्ही? मला ओळखलं नाही काय हो? मला ह्यांनी ओळखलं नाही अहो, तुम्ही कुणाकडचे? मी दोन्ही करता अहो, नक्की कुठले? नवऱ्याकडचे की नवरीकडचे? मी नवऱ्याचा मामा तुम्ही नवऱ्याचे मामा का? हो मग नवरदेवाचा पत्ता आहे कुठे? तुम्हाला कुठं जायचंय आई हो. तुम्हाला पुण्याचा वारसा करायला जायचंय अहो, मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे. सांगू काय सांगू? सांगू या लोकांना अहो, पण काय सांगू? सकाळी एकाच्या तेलावर घातलं सांगू नका सांगू. बघ्या आम्ही काय देऊ तुम्हाला? काय देणारा दक्षिणाने आम्ही देत काही हो, फक्त घेतो. आता तुम्हाला द्यावीच लागेल देणे जरुरी आहे. सांगू अहो, नका सांगू तुम्ही काय करता? किती आहात पोहोचले नाही हो. असू दे सॉरी सॉरी इकडे अहो, लांबूनच बोला हो. अहो इकडे या. अहो, लांबूनच बोला म्हटलं ना. येतो काय? येतो का पहिल्या गाडीची आहे अहो, शिव 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 काय चाललंय काय यांचं? अहो, मला माहित आहे काय? अहो, मी नवरीच्या भावाला बोलव. कुठे आहे नवरीचे भाऊ? इकडे या भाऊ. काय बाजूला अरे, हे काय चाललंय काय यांचं? बघतो बाजूला अक्षराला टाक ओ लाव तुम्ही कोण मला विचारणार तू कोण लाव उठा मी नवरीचा भाऊ तुम्ही कोण मी नवऱ्याचा मामा काय बोलता मराठी अहो, बघ ना मामा. मामा, उभे राहा. मामा, इथे उभे राहा. मामा, घेणार का तुम्ही? आत्तापासून घेतो आणि का विचारता का घेणार काय? अहो, बाजूला जाओ. थोडीशी घेतात ना. हा आणतो सगळी सोय करतो मामा भेटायला मी नवऱ्याची वाट बघा, नवरा येते. आणि नवऱ्याची वाट बघ आलू मला मी नवऱ्याची वाट बघतो ठीक आहे उभे राहा, चला. Don't touch my गावडी
आहो तिकडं बघा कुठे आहो तिकडं नाही तिकडं बघा अहो कुठे आहो माझ्याकडे रोजचा नवरा मुलगा येतो त्याच्याकडे बघा आहे बघा नवरा मुलगा कुठं आहे कुठे आहे नवरा मुलगा ते आला रे नाचू. आतमध्ये बस, आतमध्ये बस. छान पैकी नाव घे बघू. मला
घ्या घेऊ हा, घ्या. बाजारातून भाजी आणली ताजी बाजारातून भाजी आणली ताजी उतरली भाजी वहिनी तुम्ही नाव घ्या हो. बागेत तोडत होते गुलाबाच्या कळ्या बागेत तोडत होते गुलाबाच्या कळ्या आणि अण्णारावांचे दात म्हणजे दुकानांच्या फळ्या. अण्णा 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 तू घे रे. ए, अण्णा घे. ए, राव घे. नाव घेतो ना घडावर घड केळ्यांचा घड घडावर घड केळ्यांचा घड आणि मंजीला चालता येत नाही धड. ए त्याला जाऊया कुठे राहूया काय बसना हो बसतो ना जी बघ ना काय मस्त निसर्गरम्य देखावा आहे ग. अच्छा म्हणजे या आजूबाजूच्या गोष्टींना तुम्ही निसर्गरम्य म्हणता. तसं नाही ग लग्नानंतर एकांत मिळावा म्हणून म्हटलं यावं अशा शांत ठिकाणी. शी ही काय शांत जागा आहे म्हणे निसर्गरम्य. चला आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. जी बस ना ग जाऊ ना सावकार. म्हणजे माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये ग आपलं लग्न झालं म्हणून. हो मग परत करूया का. तसं नाही ग अहो मला सांगा आपल्या लग्नात तो बेवडा कोण होता. तो ना मामा होता माझा. अरे बाबा पैसे नाही आहेत रे. हे नाही आहेत रे पैसे. अरे बा, नाही आहेत पैसे रे. देऊ टाकू ना. हे घे कृपया. नाले काय पाय पण पडत नाही. ए ओ काय माणूस आहे 1 रुपया देतो एवढं बोलू नको तुझ्या तर असे आजकालचे भिकारी. मला काय माहिती होतं. तूच म्हणत होतीस ना पैसे नाही म्हणून. करण्यात टाक. ते जाऊ दे ग तुम्ही खाणार नको. घे ग आता भैया आटाने का दो. साहब नहीं नहीं शादी लगती है साहब. आठाने का क्या 1 रुपए का ले लो ना. ऐसी बात है तो 1 रुपए का दो. ए काय बघतोस काय. नहीं साहब चना. चना ही दे चल निकल अभी. तो साहब पैसा तो दे दो. देता है ना जल्दी है क्या क्या मानुस है भैया उधारी रखेगा तो चलेगा क्या. तब चने में उधारी. तो क्या करेगा पैसा नहीं है तो. हाँ साहब इतना अच्छा कपड़ा पहने ला है तुम और उधारी मांग रहे ला है. छुट्टा दे दूं क्या मैं तुम्हें. किसी को बोलना नहीं भाड़े का है सब ये. देता है पैसा ना. देता है ये लो. मिला तो जा ना किसकी बात देख रहे हैं अभी. जा चल. चना चना
बस इकडे म्हणतोय ना बस. नको ग नको नको अरे नको ना ए तुला काय झालं आता ए भेटता का इथं ए जातो का आता आले काय चालू अरे प्राणी या कुठल्या जंगलात येतात तेच कळत नाहीये चना चना साहब चना लगे क्या ए भैया एकदा विचारलं ना किती वेळा विचारतो रे ए इकडे बरं सासर वाटतो जेरे धर्मेंद्र देता है ले 1 रुपया 1 रुपये क्यों देते चल 11 रुपये दे चल 11 रुपये का दो बराबर है नाना चलो दे रहे अरे चुकता नहीं है इतना दो ये नहीं है तेरे पैसे ये दे रहे ये बोला है नहीं दे नहीं दे रहा है नहीं दे रहा बोला हूँ सहेलियों को धमकी देता है देखने का है ए जा जो करने का वो कर ले ए टीना भाया पका है मानुस है तो क्या भाई बोलूं भाई भी नहीं बोलने का और मानुस भी नहीं बोलने का तो फिर क्या बोलने का डायरेक्ट बोलने का भाई मानुस अरे बेटा वर नको बेटू जाती है इधर मिला वापस मिलेगा तो चप्पल से मारूंगी काय अण्णा पण ना काय काय प्रसंग लिहिले त्या डायरी अरे असू दे त्यांना ते सगळं महत्वाचं वाटत असेल. पण मी अजून एक विचार करतो तुझ्या आईने अण्णांना कसं काय पसंत केलं ए गप्प बसा आमच्या अण्णा काही इतके वाईट नाहीयेत. तुझा प्रसंग वाच मी नाही तूच वाच आता. अगे दामले काका कोण अरे बापरे त्यांच्याबद्दल पण लिहिलंय. अरे ते फार विचित्र होते. चल त्यांच्याबद्दल पुढे वाचूया अरे काय दिवस आहे? अरे हो रित्यासारखा अण्णा उठ रे आधी किती आम्ही मावशीकडे जाऊन येतो तू काय ना अण्णा कुठे गेलं या बदला आधी किती अण्णा 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 अरे उठ वाजले किती झोपून जायला अजून उठायचं तर
ते काय टाकून ठेवतात. लक्षात नाही आपले मायावर कशाला गेलेला आहात? शोध आहे रे. अजून कुठे जाणार? सुनबाई, ए सुनबाई, आले. अगं ये का लवकर. काय झालं? हे बघ मी बाजारात जाऊन येते, तू स्वयंपाकाचं आवरण ठेव. आणि हे बघ याला उठा. वाजले किती? उठा, वाजले किती? उठा. काय की नाही उठा? आई ग माझी मला उठता देत नाहीये. काय? म्हणजे मी कमरे खाली लुळा पडलोय. आई ग मेलं. म्हणताय की थांबा, मी सासूबाईंना बोलवते. अहो सासूबाई, अहो सासूबाई लवकर या. अहो यांना बघा काय झालंय. अहो उठायचा प्रयत्न करा. आई ग अहो, मेलं. असं काय करताय? मला जमतच नाहीये ग. उठायचा प्रयत्न तरी करा. आई ग मेलं. अहो, असं नका करू. काय बघ काय रे? काय झालं सकाळी सकाळी ओरडायला? अहो हे बघा कमरेखाली लुळे पडले. काय? आम्ही वैद्यांना बोलून आणते. आई 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 काल रात्री की नाही माझ्या हातून मोठं पाप घडलं ग. मी की नाही काल रात्री 10 प्यायलं. काय? तू दारू प्यायलास? शिवा 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 शिवा. तरी म्हटलं रात्री घाणेरडा आवाज कसा येत होता? मी नाही ग, तो नंद्या म्हणाला नोकरीत प्रमोशन हवं असेल तर साहेबांना 10 पाज. आणि हो त्यांच्यासोबत तू पण पी, नाही तर प्रमोशन मिळणार नाही. आई आई यापुढे मी कधीच नाही करणार का असं. अरे रे 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 देवा, तू दारू प्यायलास? अरे आपल्या देवाला दारू प्यायला चालत नाही, माहित आहे ना तुला? तू दारू प्यायलास ना, त्याची ही सजा दिली देवाने तुला. आता कसं होणार आई? तुला आणि आप्पांना पाणी कोण पाजणार ग? म्हणजे तू दुसरं लग्न कर. अहो गप्प बसा आता, उठायचा प्रयत्न करा बघू. आई ग, उठायचा प्रयत्न कर. आई ग मेलं. आई ग, आई ग. काही नाही ग, होतं असं लग्न झाल्यावर. कोण आहे? आता बसलात ना आणि काय विचारते बसू का? हा घ्या पेपर. कालचा कसा का देती? तुमच्याकडे चहा आहे का? काय? चहा चहा नाही झालाय अजून. आमचे रे अजून झोपले. आमची पण अजून झोपली. मग एक काम करा, जाऊन त्यांना उठवा. तेव्हापासून उठवतोय. मग नाही नव्हता. खरं सांगू का? आमचा इथं साखर संपलाय. अन्नाला जगणं. ते काय तुमच्या नोकर आहेत काय? आता काय बोलतोय? काय नाही दिसत आहे. काय तुम्ही पेपर बोलताय आणि चहा प्यायला घेतली? का बरं अशा मध्ये? भांडण कशाला? काय करू? माझं काय बोलतोय? मी तुमच्याकडे कधी येणार नाही हं. कधी नका येऊ, बरं आहे तेवढं. माझी कधी येईल? आपण अण्णा आई ग, कोण होता? तुमचे दामले काका. ते आला होता का? हो, पेपर तर नाही ना नेला? नेलाय सोबत. काय करणार कळतच नाही.
काही नाही ग असंच. तोंड धुतलात? हो किंवाच. थांबा मी चहा आणते. म्हणजे थांब ना. थांब ग. आता काय? घरात कोणीच नाहीये. मग? ज्या एकांताची आपण वाट बघत होतो शेवटी आज तू मिळालास ग. काहीतरी तुला आठवत आहे लग्नाआधीची आपली पहिली भेट. अचानक पडलेला तो पावसाचा थंडगार गारवा. हे आठवतंय? आज आपण दोघे एकत्र चहा घेऊया. ईशा बस खल्लास. काय झालं? हा जो काही शब्द तुम्ही स्त्रीला उच्चारता ना त्यासाठी तुम्हाला जगातले सगळे गुन्हे माफ. हो, बस करा आता. आपल्या लग्नाला आता वर्ष होत आलं. हो. आज तारीख 16 जुलै 1968. म्हणजे पुढच्या 2 महिन्यात 1 वर्ष पूर्ण. म्हणजे अगं दिवस कसे पटकन सरतात ना. मला तर ते अजून दिवस आठवत आहे जेव्हा आप्पांनी मला तुझ्याशी लग्न करण्याची आज्ञा दिली होती. मी तर गारच पडलो होतो कारण तू नुकतीच मला दर्शन देऊन गेलीस. आणि जेव्हा नंद्या म्हणाला की हीच ती आप्यांची म्हणजे माझा तर विश्वासच बसत नव्हता का. मला तर तू प्रथम दर्शनीच आवडली होतीस. मग आई अप्पांपासून चोरून तुला बरीच प्रेमपत्र लिहिली पण देता मात्र आलीच नाही ग. ते जाऊ द्या. हो, मला सांगा तुम्ही मगाशी कानशीला का दात घासत होता? तर नंद्या ग म्हणतो कसा काय अण्णा लग्नानंतर या पुढे आलेल्या दातांनी काही त्रास तर नाही ना झाला. मग मीही म्हंटल त्याला तसा होतो थोडासा. म्हणजे काही शब्द उच्चारताना आणि काही महत्वाच्या कृती करताना ग. महत्वाच्या कृती? ते ग ईशा म्हणजे साला प्रत्येक वेळेस गोची नाही नाही. उद्याच डॉक्टरांकडे जातो हे सगळे दात पाडून एका चांगल्या दातांची कवळी तयार करून घेतो. ठरलं तर हे दात मी पाडणार म्हणजे पाडणारच. मला हे अण्णांची म्हणून त्यांनी तरुण वयात सगळे दात पाडले. म्हणजे मला हे नीटचं कळलं नाहीये रे. ते तुला कळलं नाही हेच बरं. चिमे पण खरं सांगू का अण्णा म्हटले होते की बरीचशी स्वप्न यात लिहिलेली आहेत पण आतापर्यंत ही डायरी वाचता ही केवळ सर्वसामान्य माणसांची जीवन कथा आहे हेच दिसते. हे प्रसंग थोड्याफार फरकाने प्रत्येक घरात घडणार आहेत. मग अशी डायरी छापणार कोण? आपलं लग्न तरी कसं होणार? हे सोड ग. मी माझ्या क्षेत्रात भक्कम उभा राहिलो ना मला नकार देणार नाही याची मला खात्री आहे. शिवाय माझ्या घरनंही काही प्रॉब्लेम नाही. मग ठीक आहे. तू त्यांना उठा मी चहा करून आणते. हो सर्वांच्या आई घेऊन अण्णा. हो अण्णा अण्णा चला चिमी चहा करते आहे. अण्णा ते पुढं काय झालं? कशाच हेच दातांचं. म्हणजे एक्झॅक्टली दात तुम्ही कशाला पाडले? अरे ते पण लिहिलं का मी या डायरी. खरं तर तुला सांगायला हरकत नाही म्हणजे तुमची पिढी जरा धारलेली आहे म्हणून. माझी की नाही एक इच्छा होती मला की नाही एकदा तरी तिचं चुंबन घ्यायचं होतं रे. पण काय करणार
हे माझेच दात माझ्याच ओठांशी एकमेकांशी गाठ घालून देत नव्हते. अण्णा पुढे कवळी अशीच का बनवली? डॉक्टर म्हणाले ना, जसा हिऱ्यांचा आकार असतो तशीच कवळी बनते. मग काय, आमची ही इच्छा पूर्णच राहिली. पण अण्णा, अहो ती कृती त्यावेळेस तुम्हाला कवळी काढून सुद्धा जमली असती की. हे दात पुढे आले असले तरी काढता येणारच ना. अरे हो रे, त्यावेळेस माझ्या लक्षातच आले नाही. बघ बघ, म्हणजे नियतीने पुन्हा एकदा माझ्या सुप्त इच्छेची खिल्ली उडवली. सारं प्रत्येक वेळेस कोची तरुणपणात मित्रांना मदत करायला जीवा पाड धडपडलं. कित्येकांना त्यांच्या एकटेपणात दुःखात साथ दिली. पण माझ्या बाबतीत मात्र त्यांना नवीन मित्र मिळाले म्हणून लागलेच मला टाळायला. तो नंद्या ही तसाच. काही काम निघालं की गोड बोलायचा आणि मग मला कधी त्याची मित्र म्हणून खरंच लागली की टाळायचा. खूप शिकून मोठा झाला होता ना तो. पण मी मात्र त्याला जीवा भावाचा मित्रच मानायचो. नोकरीतही तेच. साहेबांची चमचगिरी केली नाही म्हणून प्रमोशन नाही, पैसे खात नाही म्हणून चांगलं डिपार्टमेंटही नाही, म्हणून साला वैतागून रिटायरमेंट घेतला. तर हव्या मागे. अण्णा, तुम्ही शांत बसा बघू. कशाला उगीच त्रास करून घेताय? नाही, तुम्ही मगाशी जे बोलत होता ना ते मी ऐकलं. खरंच कोण आणि कशाला छापेल ही डायरी? सालं नशीब पण असं मागच्या आठवडीतला चेहरा सुद्धा हरवून बसलोय. सगळी स्वप्न, सगळ्या आकांक्षा भावनेच्या करते कुठेतरी खोल गाडल्या गेलाय. कारण माहितीये? कारण आजूबाजूच्या परिस्थिती पुढे मी काय सरेंडर झालोय की मी माझी सारी स्वप्नच विसरलो. खरंच ती अॅने फ्रँक फार वेगळ्या पातळीवर जगली आणि आम्ही साले मध्यमवर्गीय गांडू अन्यायाविरुद्धचा आवाज सुद्धा हरवून बसलो. सहज पीत कुठेतरी कोपऱ्यात आयुष्य काढणारे आम्ही. आमच्या नशिबात दिवाळीच्या पहाटे सुद्धा शिमगाच दार वाजवतो. पहाटे पडून खरी ठरणारी स्वप्न आमच्या नशिबात कधी आलीच नाही. खरंच आता कळतंय. सगळ्याच सिंहावलोकन केलं की काहीच नाही त्यात, काहीच नाही. नका छापूई डायरी. असं म्हणू नका अण्णा. ती डायरी कोणी छापली नाही,
तरी यावर मी नाटक नक्कीच करू शकतो. कारण ती डायरी पुस्तक म्हणून छान नसली तरी परफॉर्म करायला झकास आहे. ती कशी रे? बघ ना, बघ असेच दिसणारे अण्णा, बदलणाऱ्या प्रसंगात शाळेची चड्डी आणि शर्ट घालून येणारे अण्णा, लहान मुलांसारखे दंगा मस्ती करणारे अण्णा. जरा डोळ्यासमोर आण पुन्हा एकदा. अरे हो रे प्रकाश, खरंच किती धमाल आहे ना मग त्यांच्या तारुण्याचे ते प्रसंग आठवून. हेच असलेले टक्कल आणि मध्येच उगवलेला कोंबडा. वाव, ग्रेट. मग या नाटकाला टायटल पण हेच, डायरी ऑफ अण्णा फाटक. चिंट्याबाईच्या भूमिकेत मनीष मोहिते, आप्पांच्या भूमिकेत किरण पारदे, मोठा नंदू विजय तांबे, अण्णा फाटक प्रवीण गमरे, प्रकाश आनंदच्या भूमिकेत अमित कदम, आईच्या भूमिकेत स्मिता पवार, अन्या दिशाव संदीप पवार, माटे गुरुजी मंगेश भाऊ मोहिते, भिकारी, भक्का, दामले काका, सनील जाधव, सिमीच्या भूमिकेत कृतिका पगारे, मंजीच्या भूमिकेत स्नेहल मोरे, अकबर सुरेश गमरे, छोटा नंदू शाहरुख सावंत, प्रमुख मार्गदर्शक मंगेश भाऊ कदम, मुख्य दिग्दर्शिका दीप्ती येलवे, कार्यकारी निर्माते अमित गमरे आणि या नाटकाचे सर्व दिग्दर्शक अमोल पारावळे.
नॉकआउट 7 या ग्रुप तर्फे व 7 समोर यांच्यातर्फे 1001 रुपये येत आहेत. त्याचप्रमाणे प्लेन सर्कल ग्रुपच्या वतीने त्यांना सगळ्यांना पुष्प हात देण्यात येत आहे. मी गणपत मसेंना विनंती करेन की स्टेजवर यावे. गणपत मसेंडे, शांताराम मेलवे, त्याचप्रमाणे रुपेश मोरे यांकडून अण्णा फाटक यांना 100 रुपयाची देणगी देण्यात आली, त्यांची स्वीकार करावा. रुपेश पवार यांच्याकडून प्रवीण कमले यांना 101 रुपयाची देणगी देण्यात येत आहे. आणि या आजच्या कार्यक्रमाचे हिरो अण्णा फाटक यांना रोहित कासारे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची देणगी देण्यात आली आहे, त्यांनी स्वीकार करावा. मी गणपत मचिकेला विनंती करेन की आजच्या नाटकाचे हिरो यांना प्रथम एक जयविंद्र मोरे, हर्षल सुनील भोईर, मानसी सुनील भोईर यांकडून 1001 रुपये बक्षीस देण्यात येत आहे. नाटकात शेवटच्या ग्रुप तर्फे गोट्या याला 51 रुपये देणगी देत आहे. स्पेशल विशाल पवार यांकडून सनील दीपक पवार जाधव यांना 100 रुपये देणगी देत आहे, त्यांनी स्वीकार करावा.